नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मीन राशीचं 25 एप्रिल ते 30 एप्रिलचं सविस्तर राशी भविष्य. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणत्या संधी तुमच्याकडे चालत येणार आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. ग्रहस्थिती. या काळात तुमच्यावर शनी आणि गुरु यांचा विशेष प्रभाव जाणवेल. गुरु तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल, तर शनी तुम्हाला संयम आणि शिस्त शिकवेल. म्हणूनच हा काळ थोडा मिश्र पण प्रगतिकारक ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. नवीन संधी मिळू शकतात, विशेषतः ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. ऑफिसमध्ये तुमचं काम वरिष्ठांच्या नजरेत येईल. व्यवसाय करणाऱ्यांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी नीट विचार करा. पार्टनरशिपमध्ये काम करत असाल तर संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा काळ ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबणं योग्य ठरेल. जुनी अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे, ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांमध्ये थोडी चढउतार होऊ शकतात. लहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला आहे. तुमच्यातील समज वाढेल आणि नातं अधिक मजबूत होईल. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. ताण आणि थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरेल. झोप पूर्ण घ्या आणि आहार संतुलित ठेवा. उपाय. या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दररोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. गरजू लोकांना मदत करा. हे उपाय तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. लकी गोष्टी. लकी नंबर 3 आणि 7. लकी रंग पिवळा आणि पांढरा. शुभ दिवस गुरुवार. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं 25 ते 30 एप्रिलचं राशी भविष्य. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.